सर्वजण आनंदच्या बऱ्याच काही आठवणी आणि त्याच्या व्यक्तित्वाबद्दल बोललेले आहेत. आनंद करंदीकर हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये साधारण 1986 ते 92-93च्या काळापर्यंत होता. मला आठवतं त्याप्रमाणे साधारण मे महिन्याचा अखेरचे दिवस असतील किंवा जूनचे पहिले 2-3 दिवस, तारीख मला आठवत नाही. 1987 आम्ही पुणे सर्व जिल्ह्यामध्ये कसण्यासाठी म्हणजे वृक्ष संवर्धनासाठी भूमिहीनांना जमीन मिळावी, वनजमीन मिळावी. पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी काही करारांनी जमीन देण्याची योजना आखली होती त्यानुसार त्यासाठी खूप मोठी एक मोहीम आखलेली होती. आणि या दिवशी आनंद करंदीकर आणि मी एकाच दिवशी हे तुरुंगामध्ये दाखल झालो. 15 दिवस आम्ही तिथं बरोबर होतो. त्याच्यानंतर अनेक आठवडे तुरुंगात गेलो, तो वेगळा भाग. परंतु तो माझा पहिला तुरुंगवास आणि माझ्यामध्ये आनंद करंदीकरांचा टेक्निकली पहिला होता का नाही मला माहीत नाही, परंतु दुसरा असेल. परंतु एवढे दिवस राहण्याचा बहुधा पहिला असावा. आमच्याबरोबर साधारणपणे मी ज्या ठिकाणी आम्हाला अटक करून आणलेलं होतं लोणीकनला 150 लोक असतील आणि तो बहुधा वडगाव रासाई किंवा या भागातून आलेला होता. आणि त्याच्याबरोबरही साधारणपणे 150-200. पहिल्यांदाच ज्यांनी तुरुंग काय पोलिसांनी सुद्धा ज्यांच्या अंगाला कधी हात लावलेला नाही असे तेही अशिक्षित, भूमिहीन, बरेचसे भिल्ल, आदिवासी, असे पारधी, असे सगळे विविध समाजाचे लोक सर्व गोंधळलेले. आणि आमच्या समोर झालेला प्रसंग मला आता एक क्षणभर सांगावासा वाटतो. आम्ही आतमध्ये गेलो, तो वेगळ्या ठिकाणी होता, मी वेगळ्या तुलनेने म्हणजे जवळजवळच वेगळ्या ठिकाणी होतो. आणि बाहेरनं आवाज यायला लागले. साधारणपणे 15 ते 20 या वयोगटातली दिसणाऱ्या मुलांना झोडपून काढत होते तिथे 4-5 पोलीस. आणि आमची पहिलीच भेट जेलच्या पोलिसांची जवळजवळ पहिलीच, कारण ती रात्रसुद्धा पहिली काढलेली नव्हती आम्ही तिथं. आणि आमच्याबरोबरचे लोक गाळटलेच. त्यांना वाटलं आता हे बहुतेक तुरुंगामध्ये कैद्यांना असं झोडपूनच काढतात. तर काय झालं तर ती किशोर बरॅक म्हणून होती. ते किशोर बरॅकमध्ये त्यांनी रात्री बरंच काहीतरी मारामाऱ्या केलेल्या होत्या. पण त्या आमच्या समोरच ते करण्याचं कारण असं होतं की आम्हाला थोडंसं खाली आणायचं होतं. तर ते 15 दिवस मला आनंद करंदीकर बरोबरचे तुरुंगातले अतिशय चांगलेपणाने आठवतात. तोही एका वेगळ्या पार्श्वभूमीतून आलेला, मी एका वेगळ्या पार्श्वभूमीतून आलेलो. दिवस रात्र त्या लोकांना ज्या पद्धतीनं तो बोलत असे, म्हणजे आम्हाला दोघांनी बोलावं लागायचं, त्यांना समजावून सांगायचं की मॅजिस्ट्रेट कस्टडी म्हणजे काय, पोलीस कस्टडी म्हणजे काय, शिक्षा म्हणजे काय, गुन्हा म्हणजे काय, चार्जशीट म्हणजे काय, कबूल म्हणजे काय, आणि आत्तापर्यंतचे असे वनसत्याग्रहाचे काय अनुभव आहेत वगैरे वगैरे. आणि या सगळ्यामध्ये मला आनंद करंदीकरचं वैशिष्ट्य असं वाटलं की आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाशी हे आंदोलन पुढं कसं न्यावं आणि याचं रूपांतर प्रत्यक्ष वृक्ष संवर्धनाच्या किंवा जंगल संवर्धनाच्या दिशेने कसं नेता येईल याच्याविषयी ज्या आम्ही काही चर्चा केल्या, काही वादविवादही केले. त्याच्यामध्ये आनंद करंदीकरचं मगाशी जो तुम्ही कोणी सांगितलात की अभ्यासाधारित बोलणं, म्हणजे वनस्पतींमधली कुठली झाडं असावीत कुठली नसावीत, मग पिकं वाढवली तर काय होईल, पिकं न वाढवली तर नुसती झाडं तोडली तर काय होईल, या सगळ्याबद्दलचा अतिशय सखोल त्याचा अभ्यास मला अतिशय सखोलपणाने जाणवले. मगाशी आनंद फडक्यांनी ज्याचा उल्लेख केला ते दिशा मॅगझिन, त्यावेळी जनवादी महिला संघटनेचे पुण्यामध्ये पहिल्यांदाच काम सुरू झालेलं होतं. त्यावेळेला पक्षामध्ये आपल्याला कदाचित माहिती असेल नसेल की प्रत्येक कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यावरती कुठेतरी जन आघाडीवरती काम करण्याची जबाबदारी असते आणि ते पक्षाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी करणं अपेक्षित आहे. तर आनंद करंदीकरनी कुठल्या आघाडीवरती काम करावं, तर त्यांनी असे निर्णय की मी जनवादी महिला संघटना आघाडीवरती काम करतो. तो एक पक्षामध्ये खूप मोठा आमच्या चर्चेचा विषय झालेला होता की बाबा हा पुरुष कार्यकर्ता याला या महिला आघाडीवरती कसं काय काम, याचं ॲक्सेप्ट कसं करायचं की या महिला आघाडीवरती काम करतो म्हणून. परंतु ते सर्व त्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला पटवून दिलं आणि मग ते ॲक्सेप्ट झालं पक्षामध्ये. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आनंद करंदीकरचं हे जे रूप आहे तुरुंगामधलं, हे तुम्हाला कोणालाच माहिती नाही आहे.
ते मला माहिती आहे आणि म्हणून मुद्दा मी आपल्यासमोर आणण्यासाठी म्हणून मी आणि त्याच सहजपणे त्याच निष्ठेने आणि त्याच पारदर्शकपणे तो त्या सगळ्या तुरुंगाच्या याला सामोरा गेला. ते खरोखर आता त्यावेळेला काय नॉर्मलच होतं, आम्ही अनेक जण असे होतो, पण आज त्याची आठवण झाल्यानंतर आणि त्याची ती सगळी पुढची मार्केटिंग किंवा त्यातलं प्रोफेशनल हे त्यावेळेला काहीच माहिती नव्हतं. हे सगळं पाहिल्यानंतर निश्चितपणे आनंद हा एक अत्यंत विलक्षण असा माणूस होता, मनस्वी होता. त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सतर्फे आदरांजली.